पॅरिसला पोहोचलोय. किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, बापरे खूप मोठा हॉटेल आहे बघा. सगळी फ्रेंच भाषा आहे त्याच्यामुळे काही कळत नाहीये. मित्रांनो इतका वैताग आलाय काय सांगू तुम्हाला. आमचा विष्णूच आता हा व्यक्ती बघा, स्वदेश सारखी त्याची कॅराव्हॅन आहे आणि त्याच्या मागे त्याने गाडी बांधली बघा. म्हणजे लोक काय काय घेऊन येतात, अख्खं घर तो घेऊन आलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, मला वाटलं होतं की माझ्या गाडीमध्ये मी खूप सामान आणलंय, पण आता मला वाटतंय माझं सामान यांच्यापेक्षा 10%च आहे. चला मैत्रिणींनो, इथे एक रस्त्यात पार्किंगला थांबलो कारण मुलांना जायचं होतं वॉशरूमला. तर इथे कुठेही असं रस्त्यात थांबणं गुन्हा असतं. तर म्हणजे एक स्पेसिफिक आपल्याला जागा दिलेली असते, तिथे पार्किंगची सुविधा असते जशी इथे आहे. आता फ्रान्समध्ये थोडी वेगळी आहे. युकेला जस्ट रोडमध्येच थोडासा पट्टा असतो, तिथे आपण थोडंफार थांबू शकतो. पण इथे खूप छान असे वॉशरूम आहे, छान सुविधा आहे, बसायला इथे टेबल आहे जर तुम्हाला काही स्नॅक्स वगैरे करायचं असेल. हे माझ्या मागे जे दिसतंय ते डस्टबिन आहे. अशा पद्धतीची इथे सुविधा आहे. इकडे शेत आहे बघा एक. तर चला आता इथे मोठ्या मोठ्या लॉरीजसाठी सुद्धा पार्किंगची सुविधा आहे. आता सगळी फ्रेंच भाषा आहे त्याच्यामुळे काही कळत नाहीये बघा. आता इथं दिसलं का, चला बघा सामान आपलं. चला बाबा, हा लय थंडी आहे ना. चला पॅरिसला पोहोचलोय. किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, बापरे खूप मोठा हॉटेल आहे बघा, खूप उंच आहे. चला आता पुढे आपल्याला आता जायचं रूमवर. चला. फ्रान्स मधील लोक बघा, बहुतेक स्टेडियम मध्ये काहीतरी गेम आहे, त्यासाठी सर्वजण निघालेले आहेत. वेगवेगळे फ्लॅग घेऊन निघालेले दिसत आहेत, त्यांच्या त्यांच्या देशाला चेअरअप करण्यासाठी. फुटबॉल गेम काहीतरी मॅच चालू आहे. इथे मोठं स्टेडियम आहे, बघू शकता. मित्रांनो इतका वैताग आलाय काय सांगू तुम्हाला. आमचा विषय होता की आपण 2 वाजेपर्यंत रूमवर पोहोचू. आता जवळपास 3:45 झालेले आहे, बापरे. तर मित्रांनो इथे क्लिपमध्ये मी बोललेले आहे की आंदोलन वगैरे चालू आहे, तर तसं काही नव्हतं. ॲक्च्युली आमची इथं मिसअंडरस्टँडिंग झाली म्हणून मी म्यूट केलं आहे. कारण की काय माहिती का, खूप गर्दी दिसली आणि रस्ता पण पूर्ण ब्लॉक होता. आम्हाला इथे पोचायला पण 2-2.5 तास, म्हणजे सिटीतल्या सिटीत एवढा वेळ लागलेला आहे. त्यामुळे आम्ही खूप फ्रस्ट्रेट झालो होतो आणि आता बाहेर कुठे पडता येणार नाही, आम्हाला रूममध्येच बसावं लागेल असं वाटत होतं. पण तसं काही नव्हतं. इथल्या एका रहिवाशाने सांगितलं आम्हाला की असं काही नाही आहे, तर मॅचेस चालू आहे. तर इथे बघा अशी पार्किंग असते अंडरग्राऊंड. तर चला बघूया. घरात आहोत म्हणजे डायरेक्ट अंडरग्राऊंड पार्किंग आहे. आता आम्हाला लिफ्ट शोधायची आहे, बी बिल्डिंग शोधायची. भयानक आहे मित्रांनो. बरेच आता प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे रूल असतात, पण ॲज अ कम्पेअर टू UK इथं बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे एवढे रूल कडक वाटले नाही. आणि बऱ्याच लोकांचे हॉर्न चालू होते, त्यामुळे थोडं आम्हाला असं वेगळंच वाटत होतं, कारण सवय नाही राहिली ना. तिकडे UK मध्ये कसं हॉर्न दिला म्हणजे अपमानित झाल्यासारखं वाटतं. कुणी कोणाला सहसा हॉर्न देत नाही, फार मेजर चुकी असेल तर हॉर्न दिला जातो. इथे रस्त्यावर मिनटाला लोक हॉर्न देत होते. तर चला आता आजचा दुसरा दिवस आपला ट्रिपचा, बघूया कसं होतंय. चला. इंडियन घर म्हटलं की जिरे मोरी हळद हिंग आलं सगळं घेऊन आले. मीठ काढून ठेवायचं राहिलं बघा. तुमच्याशी बोलता बोलता आठवलं, काढते. हे बघा, आम्ही एक फ्लॅट घेतला Airbnb. त्यात सगळं आपल्याला किचनचं साहित्य मिळतं, फक्त किराणा वगैरे सगळं सामान आपल्याला घेऊन यावं लागतं. तर मी सगळं तेल मीठ मिरची सगळं घेऊन आलेले आहेत. तर वरती काढून ठेवलं आणि मग आम्ही निघालो बाहेर फिरायला. तर चहा कॉफी घेतला आणि इकडे एका चर्चला आलेलो आहे. ह्या चर्चबद्दलची माहिती पण तुम्हाला फेसबुकला भेटेल. आणि मी शॉर्ट व्हिडिओ पॅरिसमध्ये कोणते कोणते स्पॉट बघावे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर शॉर्टला मी पोस्ट करणार आहे, तिथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या चर्चला खूप गर्दी होती आणि खूप छान चर्च आहे. मी नक्कीच तुम्हाला आतील व्हिडिओ कसा आहे काय आहे हे मी तुम्हाला आपल्या फेसबुकच्या व्हिडिओतून दाखवणार आहे. सोनल्स वर्ल्ड फेसबुक पेजला बघायला विसरू नका. हे बघा इथे असं आहे मैत्रिणींनो. आता आम्ही निघालोय दुसऱ्या पॉईंटला. तुम्हाला जर पॅरिसमध्ये आम्ही कोणते कोणते पॉईंट बघितले डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपल्या सोनल्स वर्ल्ड या फेसबुक पेजवर बघू शकता, किंवा मग आपल्या सोनल्स वर्ल्ड यूट्यूब चॅनलवरही तुम्हाला तो बघायला मिळेल.
शॉर्ट व्हिडिओ. ओके चला. आम्ही थोडीशी इथे शॉपिंग केली मित्रांनो आणि इथे क्रेप घेतले होते खायला. क्रेप खाऊन झाले आणि थोडं मार्केट फिरलो. तर इथे हॉटेल्सला पब्सला खूप गर्दी आहे बघू शकता. नुसते माणसंच माणसं बघू शकता. फ्रान्सची नाईट कशी वाटते तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने इथे खूप सारी गर्दी बघायला मिळाली. त्यानंतर मग आम्ही अंडरग्राऊंड स्टेशनला गेलो कारण आम्हाला रूमवरही जायचं होतं. खूप लेट झालं होतं आज. तर इथे आम्हाला देवी देवतांचे काही फोटोसुद्धा दिसलेले आहेत बघू शकता. आणि त्यानंतर इथे अंडरग्राऊंड स्टेशन असं काहीसं आहे आणि इथे डबल डेकर ट्रेन आहेत ज्या आपल्या भारतातही असायला हव्या असं आम्हाला वाटतं. दाखवते. फ्रान्सची मस्त ट्रेन आहे. हा इंडियामध्ये पण अशा पाहिजे कारण लोकसंख्या खूप आहे ना आपल्याकडे. तर अशा ट्रेन असल्या ना तर मैत्रिणींनो इथून तिकीट बुक करायचे आपले आणि इथून आपल्याला टॅप करून जायचं असतं. आपल्याला पास भेटतो तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला टॅप करावा लागतो. कुठल्याही स्टेशनला जातो तुम्ही. तर हे आपलं स्टेशन आहे बघा. आणि काहीतरी सिटी मॅप म्हणून एक ॲप आहे ते आम्हाला एका लेडीने इन्स्टॉल करायला लावलं. तर त्यावरून आपल्याला बरेचसे इथल्या लोकांचे म्हणजे ह्या सिटीतले प्रत्येक गोष्ट आपल्याला मॅपद्वारे कळते. चला. तर असा होता फ्रान्समधील आजचा आपला एक्सपिरियन्स. घरी आल्यावर पटापट मी मसाले भात केला. थोडा फिक्काच केला होता म्हणून चटण्या लोणचं तोंडी लावत आम्ही खाल्ला आणि खूप छान झाला होता. आणि सोबत मी काही चपात्या पण 18 चपात्या लाटून ठेवल्या कारण दुसऱ्या दिवशी फक्त भाजी केली की निघायचं. चपात्या लाटण्यात वेळ घालवायचा नाही असं ठरलं आणि पटापट मी सगळा स्वयंपाक करून ठेवला. इथे असंच असतं मित्रांनो, आपल्याला बाहेरचं जेवण एवढं चांगलं वाटत नाही आणि इथे खायला गेलं कधीतरी तर आपल्याला त्रासही होतो. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा घरचंच जेवण बनवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.